जेव्हा संजय राजाराम राऊतनी देवेंद्र फडणवीसजींना जुगाराच्या विषयाबद्दल पत्र लिहिलेलं, मी तेव्हाच आपल्याला बोललेलो की ह्यांना जुगाराबद्दल काय पडलेलं नाही, सट्ट्याबद्दल काय पडलेलं नाही, पण हे जे कोण कोण लोक आहेत त्यांच्याकडून निवडणुकीचा चंदा गोळा करण्याचा ही मोहीम आहे आणि म्हणून त्यांना धमकावलं जात आहे, त्यांना असे पत्र लिहून घाबरवलं जात आहे की तुम्ही आम्हाला काय दिलं नाहीत, निवडणुकीचा चंदा दिला नाही तर बघा आम्ही कोणाकोणाला पत्र लिहू शकतो. संजय राजाराम राऊतला सांगेन, हे आता लोकांना तुमचे खरे चेहरे कळलेले आहेत. भारतीय जनता पक्षाला जुगार पार्टी बोलण्याच्या अगोदर तुझ्या मालकाचा मुलगा दिवसभर आणि संध्याकाळी कुठे असतो, त्याच्या जुगारावर आणि सट्ट्यावर किती प्रेम आहे हे जरा सचिन वाजेला तू विचारलंस, सचिन वाजेकडून माहिती घेतलीस तर तुझ्या मालकाचा मुलगा आणि मालकाचा भाचा हा या सट्टेवाल्यांकडून कशी वसुली करायचे ह्याच्यावर पूर्ण पुस्तकच सचिन वाजे लिहू शकतो. म्हणून भारतीय जनता पक्षाला नावं ठेवण्यापेक्षा तुझं मातोश्री हेच सर्वात मोठं जुगाराचा हड्डा आहे, त्यावर पहिलं लक्ष दे. तिथे पहिलं ही सगळी नाटकं थांबव आणि मग भारतीय जनता पक्षावर टीका कर. भारतीय जनता पक्षाने स्वतःची मुलं सांभाळता येत नाहीत आणि दुसऱ्याची मुलं घेतली ते पळून जातील असं टीका कोण करतं तर संजय राजाराम राऊत. संजय राजाराम राऊतला सांगेन, जास्त अगर तोंड उघडायला लावलंस तर मग अनेक बर्थ सर्टिफिकेट दाखवायला लागतील, कोणाचं कुठे कसं पळून नेलेलं आहे, कुठे सांभाळायला ठेवलेलं आहे याची सगळी यादी मग दाखवायला लागेल. म्हणून उगाच आमच्यासारख्या लोकांची तोंड उघडायला लावू नका. टीका करण्याच्या अगोदर विचार करा, नाहीतर मग अशी यादी बाहेर काढायला लागेल, मग तुम्हाला तोंड पण दाखवायला जागा राहणार नाही आणि घरातले मग अशी अवस्था करतील, मग स्वतः ना घरचा ना घाट का अशी परिस्थिती होऊन जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.